नमस्कार मंडळी, होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळी आणि पुरणपोळी यांचा संबंध फार जवळचा आहे. म्हणून आज तुम्हाला मी पुरणपोळी कसं करायचं हे दाखवणार आहे. परातीमध्ये 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडे मीठ घालून ते थोडे एकजीव हाताने करायचे. ते करून झाल्यानंतर थोडे पाणी घेऊन मळायचे. मळून झाल्यानंतर छानपैकी मुरायला अर्धा तास ठेवून द्यायचं. तिथून पुढे कुकरमध्ये 1 वाटी डाळ आणि 1 टेबलस्पून तांदूळ टाकून कुकरला 5 शिट्ट्या द्यायच्या. ते झाल्यानंतर असे चाळणीमध्ये काढून ते नितळायला ठेवायचं. म्हणजे काय होतं, थोडं त्यातले पाणी गेल्यानंतर डाळ अगदी कोरडी होते. डाळ तशीच ठेवून द्यायची. तिथून पुढे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी साखर, वेलची, थोडी बडीशेप घालून ते वाटून घ्यायचं. ते वाटून झाल्यानंतर तिथून पुढे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये जी आपण डाळ ठेवली होती ती यामध्ये घालायची व थोडा आपल्या अंदाजानुसार, म्हणजे 1 वाटी जर पीठ घातलं असेल तर 1 वाटी गुळा लागतोच, तो घालून घ्यायचा. तिथून पुढे थोडे मीठ घालायचे, थोडे हलवायचे. थोडे हलवून झाल्यानंतर तिथून पुढे थोडी आपण मगाशी जो मसाला केला तो घालायचा. तो घालून झाल्यानंतर थोडं हलवायचं. त्यामध्ये जर गूळ थोडाफार मोठा असेल तर तो बारीक करायचा. त्यानं काय होतं, जर मोठा गूळ असेल तर पुरणपोळीमध्ये तो नीट बसत नाही, मग पोळी छान येत नाही. त्यामध्ये थोडा वेळ हलवायचं. तिथून पुढे मिश्रण थोडे घट्ट यायला लागले तिथून पुढे गॅस बंद करायचा आणि पुरण वाटून पोळ्या करायच्या. ओके गाईज, बाय बाय. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.